Srishti. Today's topic is word classes. But we are known about the parts of speech. That's why I written their parts of speech. Okay. Parts of speech, that is oblique I written word classes. त्याच्याच बाजूला मी वर्ड क्लासेस असं लिहिलेलं आहे. पार्ट्स ऑफ स्पीच किती आहेत? पार्ट्स ऑफ स्पीच कशाला म्हणतात? शब्दांच्या जाती. कशाला म्हणतात? शब्दांच्या Samiksha, read whatever given in the screen. Yes, sir. Words are divided into different kids or classes according to their use. They are called parts of speech. Kinds. Yes. याला वर्गीकरण सुद्धा आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये म्हणतात. क्लासिफिकेशन. वर्ड्स क्लास असं जेव्हा कायनेटिकच्या कायनेटिकच्या ह्या आहेत, होंडाच्या ह्या आहेत, हिरोच्या ह्या आहेत, असं तुम्ही एक लाईन नुसार लावा. शाळेमध्ये आपण काय करतो? पहिलीची वेगळी लाईन करतो, प्रार्थनेला उभा राहिलं तेव्हा. दुसरीची लाईन वेगळी करतो, तिसरीची वेगळी करतो. म्हणजे आपल्या आपल्या वर्गानुसार आपल्या लाईन्स वेगवेगळ्या करतो. आणि काय करतो आपण? ते गट करतो, त्या ठराविक विद्यार्थ्यांचा गट करतो. त्या पहिली वर्गामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा, पाचवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा. That is the classification. A group of that particular things which contains same methods, same standards. सेम दर्जा जेव्हा असतो त्यांचा, तेव्हा तो एका गटामध्ये येतो. अशा शब्दांना त्याला आपण वर्ड क्लासेस आपण म्हणतो. शब्दांच्या जाती, शब्दांचे प्रकार, गट, शब्दांच्या विभक्ती केल्यानंतर आपण त्याचं जे थोडक्यामध्ये गटामध्ये रूपांतर होतं. त्याला काना मात्रा वेलांटी लावल्यानंतर सुद्धा काही काही मध्ये शब्दाची जात बदलते. हे आपल्या लक्षात येतं मराठीमध्ये. तसं इंग्रजीमध्ये सुद्धा आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. वर्ड्स आर डिवायडेड इंटू डिफरंट काइंड्स. When we know about it, then we can think that are called the word classes or parts of speech. What are the word classes? You know. How many types of word classes? 8. 8. Which? Which? Who says? Who says? Vaishnavi, can you say? Parts of speech. Noun, pronoun, adjective, verb, adverb, preposition, conjunction, and interjection. Yes. That is also known as the parts of speech, word classes. That only the word classes. Nothing is different. That's why my topic was there. Parts of speech. There are 8 types of parts of speech that are the word classes. Noun, pronoun, adjective, verb, adverb, preposition, conjunction, and interjection. 4 written on left side and remaining 4 written on the right side. Background color of the 4 is different.
and this background of four is different. Why I written this type of? Why I have written this different way? Who says? मी शब्दांच्या 8 जाती लिहिलेल्या आहेत. मग सगळ्यांचा बॅकग्राऊंड एकसारखं न देता हे 4 एकड लिहिलं आणि याचा बॅकग्राऊंड कलर वेगळा दिला, इकडचा 4 वेगळा दिला. काय कारण असेल? मराठीमध्ये शब्द झालं का? सर ते नाउन प्रनाउन ऍडजेक्टिव्ह वर विकारी आणि ऍडवर्ब प्रोजेक्शन कंजेक्शन आणि इंटरजेक्शन अविकारी. Very good, absolutely. Noun, pronoun, adjective, verb. These are the changeable. That is vikari. Adverb, preposition, conjunction, and interjections are not changeable. That is avikari. Who changes? That is vikari. ज्यांच्यामध्ये बदल होतो. काळानुसार शब्द बदलत जातात, काळानुसार नवीन शब्द येत राहतात. आपल्या आजोबा पंजोबाच्या तेव्हा संगणक नव्हता, त्याला इंग्रजीमध्ये कम्प्युटर म्हणतात. होता का आपल्या आजोबाच्या काळात? नव्हता. मग त्यांना कम्प्युटर हा शब्द नाही सर. नाही. कम्प्युटर हे कशामध्ये मोडतो? नाम मध्ये मोडतो. बरोबर आहे ना? हा शब्द नवीन आलेला आहे, जो काळानुसार बदलत जातो. पुन्हा असे नवीन शब्द येत राहतात, म्हणून यांना विकारी म्हणतात. पण इकडं जे आहेत हे 4 ते अविकारी आहेत. त्यात काही बदल होत नाही. आजही होणार नाही, पुढेही होणार नाही आणि मागही झालेले नाही. हे लक्षात ठेवायचे त्या 4 गोष्टी. लक्षात आलं? आता आपण डिटेल एकामध्ये बघणार आहोत, त्यावेळेस मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगेन. तर आज पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये पार्ट 1 केलंय. तो पार्ट 1 म्हणजे ह्या पहिल्या 4 बद्दल बघणार आहोत. नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब विच चेंजेबल, दॅट इज विकारी वर्ड्स. तुमच्या भाषेमध्ये याला विकारी शब्द म्हणतात, मराठीमध्ये चेंजेबल वर्ड्स, चेंजेबल वर्ड क्लासेस. Today we are going to learn about these 4 which are the different. आता तुम्ही काय म्हणता? याला नाउन म्हणता. नवीन ग्रामर मध्ये, नवीनच्या फोनेटिक्स मध्ये, नवीन जे मॉडर्न इंग्लिश आहे त्यामध्ये याला नेमिंग वर्ड. काय म्हणतात त्याला? नेमिंग वर्ड. नेमिंग वर्ड, नाव सांगणारे शब्द. नेमिंग वर्ड म्हणजे काय? नाव सांगणारे शब्द. कोणाचंही नाव सांगतात, म्हणून यांना नेमिंग वर्ड असं म्हणतात. मॉडर्न इंग्लिश मध्ये आता खूप सोपं केलेलं आहे, खूप अवघड काही नाही. is noun. A naming word is known as noun. आता आपली व्याख्या काय? नाम कशाला म्हणायचं सांगा बरं? नामाबद्दल विशिष्ट. नाम कशाला म्हणायचं? दृश्य अदृश्य वस्तूच्या नावाला नाम म्हणतात. हा. अजून कोणी? दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या वस्तूच्या नावाला असे म्हणतात. शहर, जिल्हा, राज्य यांच्या नावाला, वस्तूंच्या नावाला किंवा जिल्हे, गाव, तालुके, देश त्यांच्या नावाला माहिती सांगणाऱ्या नामाला नाम असे म्हणतात. जगातील दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या वस्तूच्या नावाला नाम असे म्हणतात. नावाला नाम असे म्हणतात. सजीव निर्जीव वस्तूच्या नावाला नाम म्हणतात. A naming word is known as noun. What are the examples of this noun? काका,
आई हा, यांना नाऊन म्हणतात. नदी, हिमालय पर्वत, महासागर, गोदावरी नदी, गणेश रीड गंगा नदी. Ganesh, read the examples. Okay, Aryan, read. राम, श्याम, ब्लूर, नांदेड, काऊ, डॉग, मँगो, बनाना, रोज, लिली, मेरीगोल्ड, गोदावरी, यमुना, गंगा, हिमालय, महाराष्ट्र, इंडिया, शुगर, मिल्क, वूड, ग्लास, डेमोक्रेसी, बर्थ, डीथ. काय आहे यामध्ये वेगळं मला ते सांगा. This is type of noun. Noun. Whether they are types, Noun. No, sir. what are they? They are examples. Of noun. They are examples of noun. These are the naming words. आता पूर्वी काय सांगत होते वर्गामध्ये कुण्याही एखाद्या वस्तूच्या, व्यक्तीच्या, स्थळाच्या नावाला नाव असे म्हणतात असं काहीतरी सांगायचं. तर आता ही प्रतिक्रिया जी आहे, ती व्याख्या जी आहे, ती व्याख्या आता बंद झालेली आहे. दृश्य किंवा अदृश्य नावाला नाम असं म्हणतात, किंवा इंग्रजीमध्ये a naming word is known as noun. आता मी हे कशासाठी घेतो, जेव्हा आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायचं असतं पहिल्यांदा त्याला काय म्हणतात ते आपल्याला माहित असणं अत्यंत आवश्यक आहे. द नेम ऑफ द पर्टिक्युलर थिंग. इफ यू डोंट नो देन हाऊ कॅन यू That's why whatever about you, think about what we call in English. Write the all names of things. Wherever you are seeing, at the home, at the school, in the market, wherever there. Find out the words, all words. Name of animals, name of birds, name of flowers, name of fruits, name of vegetables, name of grains, name of homes, different homes, name of vehicles, name of places, name of rivers, name of states, name of countries, name of materials. All these you want to write down. And once you know the all things, you can know each and everything about the words. म्हणजे मला त्या वस्तूला काय म्हणतात हे जर मला पर्टिक्युलर माहित असेल तरच मी तो शब्द तिथं वापरतो, अन्यथा मला तो शब्द वापरता येत नाही. म्हणून प्रत्येकाच्या वस्तूंचे नाव पहिल्यांदा लिहून काढायचे, माहित करून घ्यायचं, बाय करायचं, त्याला वारंवार आपण वाचायचं आणि हे शब्द सगळे पाठ करायचे. नेमिंग वर्ड म्हणतो आपण, म्हणजे कोणाला काय म्हणतात एकदा कळलं तर मग बोलता आहे. टेक दिस चेअर, मला म्हणायचं ही खुर्ची घे. आता खुर्चीला चेअर म्हणतात हे जर कळलं तरच मी चेअर हे शब्द वापरेल. ब्रिंग चेअर, खुर्ची आण. मी आण कधी म्हणे जर मला ते कळलं तरच. आणि चेअरला, खुर्चीला चेअर म्हणतात इंग्रजीत कळलं तरच मी चेअर हा शब्द वापरतो. मग तसे अनेक वस्तू आहेत ना. तुम्ही समजा तुम्ही एखाद्याच्या घरी गेलात आणि तुम्हाला पाणी पाहिजे, मग त्या पाण्याला इंग्रजीत काय म्हणतात? वॉटर. मग हे तुम्हाला आज माहितीये, साधा सोपा शब्द आहे, माहितीये. मग असे प्रत्येक आपल्या दैनंदिन जीवनातल्या प्रत्येक वस्तूचं नाव तुम्हाला माहितीये का? Do you know all naming words regarding the market also? Whenever you are going to buy some fruits or some vegetables, you want to know the all names of vegetables also. पालकला इंग्रजीत काय म्हणतात? Parents. पालक. Spinach. मी भाजीपाल्याबद्दल बोलतोय बेटा. Spinach. पालक, स्पिनॅच.
पण हा शब्द जर तुम्हाला माहित असेल तरच तुम्ही त्या भाजीपालेवाल्यासोबत बोलणार आहात. व्हॉट इज द कॉस्ट ऑफ स्पिनॅच. जर माहित नसेल तर तो शब्द तुम्ही तिथं वापरणार नाही. फक्त टोमॅटो माहित आहे, बटाटो माहित आहे म्हणून तेच वापरणार का तुम्ही? नाही. टोमॅटो हे दोन शब्द जर माहित असतील तर तेच तुम्हाला जमत नाही. बाकी सगळ्या शब्दांचं माहिती तुम्हाला असणं अत्यंत आवश्यक आहे. दॅट्स वाय यू वॉन्ट टू नो द नेमिंग वर्ड्स ऑल. राईट डाऊन. आता काय करायचं, तुम्ही प्रत्येक शब्द लिहून काढा. भाजीपाले, फळे जे आहेत ते, जे लहान लहान विद्यार्थी आहेत, मोठ्या विद्यार्थ्यांना येतं. आता मी हे 5वीचे विद्यार्थी, 4थीचे विद्यार्थी समजून मी यांना बेसिकली पूर्ण घेऊन जाता येते या उद्देशानं लिहिलं. कारण मी पुढं पुढं पळत जाईन आणि बेसिक जर नसेल तर त्या गोष्टी येणार नाहीत. म्हणून या मेन गोष्टी आहेत. जे घर बांधताना जे 4 पिल्लर आवश्यक आहेत त्याच्यामध्ये पार्ट्स ऑफ स्पीच हे एक पिल्लर आहे. हे जर अत्यंत आवश्यक असेल आलं तर तुम्हाला इंग्रजीची बिल्डिंग तुमची उभी राहील. म्हणून ह्या पक्क्या करा, अत्यंत आवश्यक आहे. Okay, we see the one of the example. Find out noun from all from following alternatives. Rohini, what is the question? Read it. Yes, Samiksha. Find out noun from following alternatives. Manav, what is the meaning of this question? Find the noun in that four No, I am rows. not going to say you read. Say me the meaning of this question. Yes, Vaishnavi. खाली दिलेल्या पर्यायांपैकी नाम ओळखा. Find out noun from following alternatives. आता इथं 4 पर्याय दिलेले आहेत, 4 शब्द दिलेले आहेत. त्यातून नाम कोणतं आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. कोण सांगतं? तन्मय. मी सर. टेल पर्याय क्रमांक 4. मला 4हीचे अर्थ सांग तन्मय. हा टेल. पहिला टेल. फर्स्ट टेल म्हणजे बोलणे. स्पेलिंग वाच त्याची. TELL टेल. यस, टेल मीन्स टेल मीन्स बोलणे, सांगणे. सांगणे. हा टू टेलिंग TELLING टेलिंग म्हणजे सांगितले. TOLD टोल्ड. टोल्ड म्हणजे घडी घातली. आणि TALE टेल. टोल्ड म्हणजे सांगितले. आणि 4 टेल. टेल म्हणजे शेपटी. TALE. तेव्हा आन्सर इज 4. Okay, Anshul, is it right? Whatever Tanmay said, is it right? Yes sir. Yes sir. टोल्ड म्हणजे काय सांगितलं त्यांनी? सर टोल्ड चा मीनिंग चुकला त्याचा. मग तू येस सर म्हणलास मग. बी अलर्ट. Samarth, can you say? ज्यांना येतं त्यांनी हँड रेस करा. Tell the meaning of these 4. I can say. Yes. Yes, वृंदावनी, वेलकम. सांगितले. कशाचं आहे? टोल्ड. बरोबर आहे. न चुकता कोण सांगतं चारीचंही? टोल्ड म्हणजे
येस करण. नवीन विद्यार्थी रेज हँड करा. येस करण इज करण वाघमोडे. देन टोल्ड म्हणजे बोलला, सगळे सांगायचे. तो बोलला. रोहिणी चारही सांगायचे. चारही. हो सर. TELL टेल मीन्स सांगणे. TELLING टेलिंग मीन्स सांगत आहे. TOLD टोल्ड म्हणजे सांगितले. TALE टेल म्हणजे शेपटी. हा, तर हे लक्षात घ्या, वेगळं काही अर्थ काढू नका. टेलिंग म्हणजे क्रिया चालू आहे, सांगत आहे. टेल म्हणजे सांगणे, टेलिंग म्हणजे सांगत आहे, टोल्ड म्हणजे सांगितला, आणि टेल टेल हे आहे शेपटी. हा नेमिंग वर्ड आहे. इट इज नॉट अ डिफरंट वर्ड. इट इज अ डिफरंट वर्ड फ्रॉम दॅट. दॅट्स वाय इट्स युअर आन्सर. कळतं का? हो सर. असं तुम्हाला प्रत्येक शब्दामध्ये नेमिंग वर्ड कोणता आहे तो तुम्हाला ओळखता आला पाहिजे. असे Yes, अनेक sir. शब्द आहेत आपल्यासमोर. अशा प्रत्येक शब्दाचा नेमका अर्थ काय तो तुम्हाला लक्षात. आता बऱ्याच जणांनी टेल म्हणजे बोलणे असं सांगितले, आणि सांगितले. टेल म्हणजे सांगणे. आता नेमकं कोणता शब्द आहे तोही तुमच्या लक्षात असणं अत्यंत आवश्यक आहे. समानार्थी शब्द आहेत पण लक्षात असणं. समृद्धी. Read the question. Can you read? Question 2. Fill in the blanks with correct option. What is meaning? काय अर्थ आहे त्याचा? कोण सांगतंय? समीक्षा. पुढील रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा. बरं, पुढचं वाक्य वाचा. कोण वाचतंय? Who read the sentence? हँड्रेस करत चला. Blank of Rohit is increasing day by day. What are the 4 words? पूर्वा. Yes. 1. Popular. 2. Popularity. 3. People. 4. Popularize. Now which word will be there fit for this blank place? Indrayani. Second. Yes. Popularity. Popularity. तर हे 4 शब्दांचा अर्थ आपल्याला पक्का माहित असेल तर तिथला शब्द नक्की येतो. मी मागच्या प्रश्नामध्ये तुम्हाला सांगितलं होतं, नेमका अर्थ जर त्या शब्दांचा आला तरच तुम्हाला ती रिकामी जागा भरता येते. त्या पद्धतीनं हे आहे. म्हणजे आपल्याला नेमिंग वर्ड्स नेमकं कशाला म्हणतात ते आपल्याला पाठ असणं अत्यंत आवश्यक आहे. डॅश ऑफ रोहित इज इन्क्रीजिंग डे बाय डे. इथं मला नाऊनच वापरायचंय, नेमिंग वर्डच वापरायचंय. मग नेमिंग वर्ड इथं कोणता आहे? पॉप्युलर म्हणजे काय? पॉप्युलॅरिटी म्हणजे काय? पीपल म्हणजे काय? आणि पॉप्युलराइज काय? हे नेमिंग वर्ड आहेत, पण त्याच्यातला योग्य कोणता शब्द तिथं बसतो हे तुम्हाला लक्षात घेतलं आलं पाहिजे. पीपल म्हणजे लोक, हा नेमिंग वर्ड आहे. मग तरी आम्ही म्हणालो की तिसरं नाही उत्तर. कोणतं उत्तर असेल? हे सांगितलेलं उत्तर बरोबर आहे का?
हँड रेज करत चला. येस तन्मय, व्हॉट डू यू वैष्णवी. वैष्णवी. यस रोहिणी. सर 2 नंबरचं येईल. का बेटा? पॉप्युलरिटी म्हणजे लोकप्रियता. बर. आणि पॉप्युलर म्हणजे लोकप्रिय. बर. आता बघा, जे रोहिणीने सांगितली ते बरोबर आहे. पॉप्युलर आणि पॉप्युलॅरिटी या दोन मधला फरक आपल्याला कळलं पाहिजे. पॉप्युलर म्हणजे लोकप्रिय आणि पॉप्युलॅरिटी म्हणजे लोकप्रियता. मग पॉप्युलराइज का नाहीये? तर पॉप्युलराइज म्हणजे लोकप्रियता वाढवा. पॉप्युलराइज युअर सेल्फ. तुमची प्रसिद्धी तुम्ही मिळवा, तुमची लोकप्रियता तुम्ही वाढवा. म्हणजे हे काय आहे? क्रियापद आहे. लक्षात ठेव. पॉप्युलॅरिटी हे नाम आहे. पॉप्युलर लोकप्रिय हे ऍडजेक्टिव्ह आहे. हे शब्दांची आपल्याला जर क्लास करता आला, तो गट करता आला, तो जर आपल्याला ओळखता आला, तर आपण पर्टिक्युलर शब्द बोलत असताना वापर करू शकतो. म्हणून मी नेहमी सांगत असतो, यूज स्पेसिफिक वर्ड व्हेनेवर अँड व्हॉट एव्हर यू आर टॉकिंग, अदरवाइज यू कांट स्पीक प्रॉपरली. अँड इफ यू स्पीक द मीनिंग विल बी डिफरंट व्हॉट एव्हर यू आर सेइंग. जर तुम्ही बोललात तरी त्याचा अर्थ भिन्नता वेगळी निघत असते. म्हणून असं करू. तर मी समजा पॉप्युलर ऑफ रोहित इज इन्क्रीजिंग डे बाय डे, तर कसं अर्थ निघतो? लोकप्रिय रोहितची, लोकप्रिय रोहितची, का लोकप्रियता रोहितची? हा जो शब्द संग्रह आहे तो आपल्याला तो व्यवस्थित पाठ करायचा आहे, समजून घ्यायचा आहे. आणि यासाठी आपल्याला हे वर्ड क्लासेस शिकायचे. मी तुम्हाला भिन्नतेनं शिकवणार आहे. तुमच्या रेग्युलर इंग्रजीच्या ग्रामर सारखं मी शिकवणार नाही. मी तुम्हाला पहिले शब्द दिले, मी व्याकरण शिकवत नाही. मी स्पोकन शिकवतो. स्पोकन मधलं मी तुम्हाला हे शिकवतो. गॉट युअर आयडिया? कळालं? Second one answer is popularity. Now we see about the second one, pronoun. What is the meaning of pronoun? Read it. A word which used instead of noun is known as pronoun. Is it right? त्या भाषेमध्ये सांगा, प्रोनाउन कशाला म्हणतात? सर सर्वनाम. वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. नामाऐवजी आपण शब्द का वापरावा? नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी. बहुत बढ़िया. That is the only answer. To avoid the repetition of the noun, we use a word instead of noun that is called the pronoun. Remember each and everything. तन्मय, तो शब्द तुझ्यात आला नव्हता म्हणून माझा प्रतिप्रश्न तुला होता. नामाची पुनरावृत्ती वारंवार होऊ नये म्हणून जो शब्द वापरला जातो त्या सर्वनाम असे म्हणतात. डेफिनेशन शुड बी क्लिअर. जेव्हा जेव्हा तुम्ही ही व्याख्या सांगता तेव्हा त्यातून स्पष्ट अर्थ समजला पाहिजे. अन्यथा संदिग्ध असले की पुन्हा प्रतिप्रश्न तुमच्या पुढे पडतो. A word which used instead of noun is known as pronoun. What are the words? Say one of the example of pronoun. ब्युटिफुल. He, of, they, ब्युटिफुल सर. he, she, it. Who said beautiful? सॉरी सर. He, she, it, they, we, are. इट. He is, she, it, they, are. Yes, exact. Now you are got idea. You understand that what is pronoun. आता प्रोनाउन कशाला म्हणतात ते तुम्हाला लक्षात आलं आणि वारंवार पुनरावृत्ती हा शब्द वापरलेला आहे. आय एम स्पीकिंग.
who? I means who? Udre sir. Udre sir is speaking. Instead of Udre sir, I am using I. Rohini is speaking. Rohini is listening. Instead of Rohini, I say she is speaking or she is listening. Aryan is saying. Instead of Aryan, he is saying. This word, instead of noun, that are called the pronoun. See here the examples of pronoun. Read the examples of pronoun. Who reads? I, we, you, he, she, it, they, my, our, your, his, her, its, their, mine, us, myself, yourself, ourself, yourself, himself, herself, itself, themselves, this, that, this, those. तर ही सगळी एक्झाम्पल्स आहेत. यापेक्षा जास्त आहेत. आपण याच्यात कमीच दिलेले आहेत. आपण काही सगळे एक्झाम्पल्स यात दिलेले नाहीत. पण जगातलं कुठलंही वाक्य असेल, मी काय बोलतो बघा, सगळ्यात महत्वाचं, जगातलं कुठलंही वाक्य असेल तर ते पहिल्या ह्या 8 प्रोनाउन्स मध्येच बसतं. आय, वी, यू, ही, सी, इट, दे. आय, वी, यू, ही, सी, इट, दे. यू डबल येतो, एकदा सिंग्युलर आणि एकदा प्लुरल. तर या 8 प्रोनाउन मध्येच आपले वाक्य सुरू होतात. एक तर नाम येईल, अन्यथा त्याचा प्रोनाउन आहे. आणि हे पहिले 8 प्रोनाउन आपल्याला अत्यंत आवश्यक आहेत. आय, वी, यू, ही, शी, इट आणि दे. बघा कोणकोणते आहेत, लक्षात आलं का? कोणकोणते आहेत? कोण सांगतो? I, you, he, she, it, they, my. पुढं वाचा म्हणलो नाहीये माय. I, we, you, he, she, it, they. ओके, एवढंच ध्यानात ठेवायचं आपल्याला. आणि हे महत्वाचे आहेत. मला हे वाक्य 8 शिकवायचे आहेत नंतर, आणि म्हणून मी इथं तुम्हाला हे प्रोनाउन शिकवले. मला हे प्रोनाउन शिकवायची गरज नव्हती, बाकीचे आपोआप शिकणार आहोत तुम्ही. पण मला हे 8च वाक्य गरजेचे आहेत. आय, वी, यू डबल येतो परत, ही, सी, इट आणि दे. हे 8 अत्यंत आवश्यक आहे. तुमची इंग्रजी पूर्ण या 8च वाक्यात आहे, या 8च प्रोनाउन मध्ये. सुरुवात या आय पासून आणि दे पर्यंत जे शब्द आहेत याच्यापासूनच वाक्यरचना सुरू होते. आणि हे 8 असे वाक्य लक्षात ठेवायचे. ते 8च शब्द झोपेतून उठवलं तरी तुम्हाला विच आर द इम्पॉर्टंट 8 प्रोनाउन्स सांगता आलं पाहिजे. आय, वी, यू, ही, सी, इट, दे. मी यू डबल म्हणतोय, तुम्ही दे पर्यंत मोजून 3दा बघत असाल. इथं 7च आहेत सर 8 म्हणतात, इथं 7च आहेत सर 8 म्हणतात. बरोबर आहे ना तन्मय? ते मी यू डबल म्हणतोय म्हणून ते 8 होतात. तर ते डबल कसं येते ते आपण नंतर शिकणार आहोत. अ वर्ड विच यूज इन्स्टेड ऑफ नाउन इज नोन एज प्रोनाउन. शब्दांच्या, आपल्या नामांच्या बदल्यामध्ये जो वापरणारा शब्द आहे तो म्हणजे प्रोनाउन. तर तो प्रोनाउन कसा वापरला जातो ते लक्षात घ्या. आय एम गोइंग टू मार्केट. इन्स्टेड ऑफ शंकर कुद्रे सर इज गोइंग टू मार्केट, आय एम सेइंग I am going to. 8:24. राम इज गोइंग टू मार्केट. राम मार्केटला जात आहे, बाजारला जात. रामनी काढला शब्द आणि त्याच्या बदल्यात ही घेतलं. ही इज गोइंग टू मार्केट. वैष्णवी इज गोइंग टू स्कूल. वैष्णवी काढून टाकलं आणि मी तिथं शी वापरलं तिच्या बदल्यात, कारण आपला पहिला तास होता ही, शी, हर, हिज आणि हर. 4 शब्द पाठ झाले होते. आपला प्रत्येक तास एकावर एक अवलंबून आहे, लक्षात ठेवा. आणि हे एक पहिलं पाठ झालं तर दुसरं होईल, दुसरं झालं तर तिसरं होईल. म्हणून प्रत्येक घटक जेव्हाच्या तेव्हा बेसिक पक्क करा. शी इज गोइंग टू स्कूल. हु इज शी?
हु इज शी? मी कोणाबद्दल बोललो शी म्हणजे? ती मुलगी. ती कोण? मी पहिलं नाव कोणाचं घेतलं होतं? वैष्णवी. हा, म्हणजे ते लक्षात आलं पाहिजे. आपण एखाद्या मुलीबद्दल बोलत असताना त्या मुलीचं नाव वारंवार न घेता आपण शी घेतो. आर्यन हा शब्द आहे. आर्यनचं नाव वारंवार न घेता मी ही घेईन. ही इज गोइंग टू स्कूल. ट्रेन इज गोइंग. इन्स्टेड ऑफ ट्रेन आय से इट इज गोइंग. कारण ती वस्तू आहे. नाही ना शी. आपण सेंटेन्स पॅटर्न शिकत असताना या सगळ्या गोष्टी घेणार आहोत. म्हणून हे वर्ड क्लासेस मध्ये हे लक्षात ठेवा. प्रोनाउन कोणकोणते आहेत? मी जेव्हा बोलेन यूज वन ऑफ द प्रोनाउन, तेव्हा हे प्रोनाउन्स तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आय, वी, यू, ही, शी, इट, ते. मग याच्या पुढे विभक्ती आहे. विभक्ती मराठीमध्ये झालेला असेल, आदरणीय राऊत सरांनी आपल्या समोर घेतलेला असेल. आता ते 8 विभक्ती जे आहेत, त्याचे प्रकार जे आहेत, ते सगळं तुम्हाला याच्यामध्ये सापडणार प्रोनाउन मध्ये. माय सेल्फ, हर सेल्फ, देम सेल्फ, हे सगळे आहेत ना त्याच्या. आणि बाकी गोष्टी आपण नंतर पाहणार. वन ऑफ द एक्झाम्पल फॉर दिस, रीड द क्वेश्चन. Find out number of pronouns in the given sentence. काय अर्थ आहे त्याचा? दिलेल्या वाक्यातील सर्वनाम ओळख. बोल बरोबर आहे. से, यू आर राईट. Don't hesitate. Remember, whether it may be right or wrong, say only confidently. चुकलं 100% चुकू द्या. फक्त सांगायला शिका, बोलायला शिका. चुकलं मी तुम्हाला काय फाशी देत नाही. दिलेल्या सर्वनामांची संख्या शोधा. हा, नामांची व्याख्या संख्या का? सर्वनामांची संख्या शोधा. बरं, त्याला कसं म्हणता येईल अजून? दिलेल्या वाक्यात किती सर्वनाम आहेत? बस, हे एक्झॅक्ट आहे. फाइंड आउट नंबर ऑफ प्रोनाउन्स इन द गिवन सेंटेन्स. दिलेल्या वाक्यात एकूण किती सर्वनाम आहेत शोधा. बरं, वाचा वाक्य आणि शोधा. उत्तर सांगा मला. सर, ऑप्शन नंबर 1 3 आहेत सर. कोण सांगितलं? सर, रोहिणी जाधव. 3. हा, अजून कोणाचं उत्तर आहे? थिंक अबाउट इट. ऑप्शन नंबर 3. 2. ऑप्शन नंबर 2. हा, किती आहेत सांगा मला. ऑप्शन नंबर 1, 2, 3, 4. विच इज द आन्सर? ऑप्शन नंबर 1 or 2 or 3 or 4? सर 3. ऑप्शन नंबर 3 म्हणजे 2च प्रोनाउन आहेत यात. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1. करेक्ट. नंबर 2. आता ऐका सर काय सांगतात ते. Options are different. Now we see in the sentence. First, read the sentence. Indrayani, read it. Given sentence. Read the sentence. दिलेलं वाक्य वाच बेटा. I say I saw. वृंदावनी तू वाच. I saw these boys in the library. They were reading books. These boys are those boys. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. I saw those boys in the library. They were reading books. ह्याच्यामध्ये I हे एक प्रोनाउन आहे. पुढचं प्रोनाउन कोणतं आहे सांगा.
दोस्त दोस्त, आणि दे. आता एकूण किती प्रोनाउन झाले या वाक्यात? 3 पण आपला पर्याय कोणता? 1 एक. ऑप्शन नंबर 1 हे लक्षात ठेवा. जर आपल्याला वाचलं आणि समजलं वर्ड क्लासेस मधलं तर व्यवस्थित पाठांतर असेल तर हे असं आपल्याला ओळखता येते. हे आपल्याला जेवढं सोपं वाटतं ना तेवढं अवघड बी वाटलं. जेव्हा आपल्यावर पाळी येईल असं ओळखा म्हणायची तेव्हा आपल्याला अवघड वाटतं, पण हे सोपं आहे, फक्त ओळखण्याचं टेक्निक आहे. Read the question. Fill in the blank with appropriate pronoun. Appropriate. जल्दी में वो मुड़ो वाली पूरी की बात भूल ही गया। उसकी पत्नी रसोई में आई तो जीभ में पानी की एक बूंद भी नहीं है। मुझे सृष्टी तुझ्याकडे टीव्ही चालू आहे बहुतेक, टीव्ही बंद कर, नाहीतर तू रिमूव्ह झाली तरी चालेल. दोन्हीपैकी एक कृती करायची. What is the answer here? Which is the option number? Only Vaishnavi raise hand. Anybody different? Tanmay, what is your answer? Cows are very useful. Give us milk. Option number 1 she म्हणजे ती. Option number 2 it म्हणजे तो नाही ते. आणि ऑप्शन नंबर 3 they म्हणजे ते. आणि ऑप्शन नंबर 4 ही म्हणजे तो. आता ऑप्शन नंबर 1 is the correct. Okay, it is your She. sir. Cows According are to very- your, that is option number 1 is the answer. Okay, Purva. sir. Okay. Option Unmute yourself. number 3 Okay, Purva, option number 3 they. 3. Okay, Vrindavani. According to you, what is your option? It. Number 3. Option number 2, sir. Option number 3, sir. Option number 1. Option number 2, who said? Vrindavani Srivanshi. It म्हणजे काय? ते. ते. आता ते कोणासाठी वापरतात? आपल्याला माहित नाही त्यामुळे असा गोंधळ होतो. हरकत नाही. प्राणी किंवा ठीक आहे, आपण डिटेल मध्ये घेणार आहोत. आता ज्यांचं उत्तर आले आणि नाही आले, सो what is your answer? Sir, option number 1 she. Sir, option number 3 they. Sir, option number C. Now we see here. Cows are very useful. Cows म्हणजे एक आहे का अनेक आहे? अनेक. अनेक. Cows are अनेक आहे. अनेक. हा, मग त्यामुळे इथं काय येईल? दे सर. ऑप्शन They, sir. They. Third. He give us milk का they? They. But 3, sir. एकापेक्षा जास्त असतात. They. त्यासाठी आपण दे वापरतो. दे त्या ती. तर इथं दे येतं. ऑप्शन नंबर 3. लक्षात ठेवा, प्रोनाउन आपल्याला माहिती आहे, पण करेक्ट वापर कुठं करावा हे सुद्धा आपल्याला कळालं पाहिजे. That's why I say again and again, use of specific word at the specific place is it increase your spoken very, very fluently and very, very correctly. So be alert, be careful, use the proper and appropriate word. लक्षात येतं मी काय सांगतो तुम्हाला? नेमका शब्द नेमक्याच जागी जर वापरला तर तुमचं स्पोकन चांगलं आणि उत्कृष्ट होत. समोरच्याला सुद्धा चुका लक्षात येतात. आपण काय करतो ते, माझी एक चूक झाली, तुम्ही कोणी माझ्या लक्षात आणून दिली नाही, काय चूक आहे सांगता का मला?
सांगता का मला माझी काय चूक झाली? मी आता सकाळपासून तुम्हाला जे दाखवलं काय? सर मी सांगू? हा, सर तिथं ते पार्ट ऑफ स्पीच ऑब्लिक वर्ड क्लासेस सर तिथं CLASSES येते. हा बरोबर आहे. तिथं आता मी माझी तब्येत बरोबर नव्हती, 2-3 दिवस इंजेक्शन घेऊन त्या दिवशी रात्रीलाच बसलो आणि PPT तयार करताना आणि ते शब्द स्पेलिंग मध्ये थोडस राहून गेलं आणि CLASSES पाहिजे होता, तो झाला नाही. आता मी लगेच झाल्यानंतर मी ते दुरुस्त करून घेईन. सुरुवातीला सांगावं म्हटलं पण मला वाटलं शेवटी सांगते. शेवटी हा. सांगणार होते सर. तर हे अलर्टनेस याला म्हणतात. असं अलर्टनेस तुमच्यामध्ये असणं अत्यंत आवश्यक. माझ्याही लक्षात आता आला आज, कारण मी रिव्ह्यू नंतर त्या दिवशी पाहिलेलं नाही आणि फास्ट मध्ये करून टाकलं. माझ्या आज लक्षात आलं सकाळी ओपन केल्यानंतर की इथला शब्द चुकला, होतोय कधी कधी, म्हणून हे लक्षात घेतलं पाहिजे. करेक्ट यूज, करेक्ट वर्ड्स, स्पेलिंग मिस्टेक, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या जर आल्या तर तुमचं स्पोकन किंवा तुमचं इंग्लिश रायटिंग किंवा तुमचं इंग्लिश रीडिंग हे सगळं योग्य येईल. म्हणून बी केअरफुल. नेक्स्ट आपण पाहणार आहोत थर्ड, ऍडजेक्टिव्ह किंवा डिस्क्रायबिंग वर्ड. जुन्या पद्धतीमध्ये आम्हाला याला ऍडजेक्टिव्ह म्हणा असं म्हणत होते, पण मॉडर्न इंग्लिश मध्ये याला डिस्क्रायबिंग वर्ड्स असं. आता जे आम्ही विद्यार्थ्यांच्या पुस्तकांमधून शिकवतो लहान लेकरांच्या, तर त्याच्यामध्ये येतात डिस्क्रायबिंग वर्ड्स. What are the describing words? What is the meaning of describing word? What is the definition of adjective? Who tells? नामाबद्दल विशेष माहिती. विशेषण. शब्दाला हा, कसं सांगायचं नामाबद्दल विशेष माहिती? म्हणजे विशेष माहिती म्हणजे काय? Who says? Who reads given definition? Siddharth, can you read it? Siddharth. No. Okay, Samiksha, read it. A word which describes or gives more information about noun is known as adjective. A word which describes or gives more information about noun is known as adjective or describing word. जे त्याची माहिती वर्णन करते. डिस्क्राईब या शब्दाचा अर्थ काय? वर्णन करणे, त्याचे गुण सांगणे, त्याला आपण डिस्क्रायबिंग असं म्हणतो. मग वर्ड डिस्क्राईब्स म्हणजे काय? एखादं उदाहरण तुम्ही सांगा बरं मला. डिस्क्राईब कसं करायचं? तो एक सुंदर फूल आहे. त्या वाक्यातील फुलला सुंदर ही विशेष माहिती दिली आहे. सुंदर फूल. ओके. शिवम, सुंदर हा शब्द कोणाबद्दल आलेला आहे? फुलाबद्दल. ओके. शिवम सांग बेटा. सर ते चुकून झालंय. चुकून मग झालं आपण मग त्याला लोअर हँड करते, त्याला चुकून झालं तर. जसं रेज करता येते ना, लोअर बी करता येते. अजून कोणी सांगेल मला? विशेषण कशाला म्हणायचं मराठीमध्ये? नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. उदाहरण सांगायचं. उदाहरण तो कुरूप बेडूक आहे. म्हणजे त्यातलं बेडकाला त्यांनी कुरूप हे विशेष नाम दिलंय. बरोबर आहे. कुरूप हे लावलेलं त्याचं अधिकची माहिती आहे, विशेष माहिती आहे, आणि बेडूक हे नाम आहे. नामाबद्दल दिलेली अधिकची माहिती किंवा विशेष माहिती म्हणजे तो. ठीक आहे. अजून कोणी उदाहरण सांगेल मला? सिद्धार्थ. खुश सुंदर सस्ते. याच्यात विशेष म्हणजे सुंदर. बर, ठीक आहे. डिस्क्रायबिंग वर्ड मध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला घेता येते. कुठल्याही घ्या. आपला बोर्ड आहे,
आता राऊत सर बोर्ड घेऊन उभे असतात. कळा कसा आहे हो त्यांचा? काळा फळा. ब्लॅकबोर्ड. हा, ब्लॅक बोर्ड. बोर्ड इज ना. हुशार मुलगी आहे. हा, क्लेवर. हुशार म्हणजे क्लेवर. तर क्लेवर हा शब्द सुद्धा डिस्क्रायबिंग वर्ड आहे. असे डिस्क्रायबिंग वर्ड आपल्याला इंग्रजीतून सांगता येतात का? जसं आपलं मराठी पक्क केलं राऊत सरांनी, मग आपलं इंग्रजी पक्क आहे का? आता इंग्रजीचे डिस्क्रायबिंग वर्ड आम्हाला येतात का? तन्मय इज अ क्लेवर बॉय. तन्मय इज अ रेग्युलर स्टुडंट. Okay, today's lesson. Yes, Purva, you can. Sir, can I say an example? Yes, welcome. The color of house is red and yellow. Okay, here is color. Oh. Next. Can I say? Yes. Yes, Vrindavani. Prachi is beautiful girl. Okay. And which word is there? At Beautiful. beautiful. Yes, you're right. Anyone? Yes, Samiksha, you can also. This is very beautiful rabbit. Yes, beautiful rabbit. Rabbit is noun and beautiful is your mic. Read the examples. Yes. Good, bad, poor, rich, clever, tall, short, long, cold, hot, wise, older, elder, golden, domestic, sweet, bitter, beautiful, ugly, honest. Honest. It's not honest. इथल्या याचा उच्चार होत नाही, फक्त ऑनेस्ट म्हणायचं. Honest. Honest. हे बघा, गुड आहे, बॅड आहे, पुअर आहे, रिच आहे, क्लेवर, टॉल, शॉर्ट, लॉंग, कोल्ड, हॉट, अशी सगळी शब्द जी आहेत ती नामाबद्दल अधिक माहिती सांग. मी आता सांगत होतो, तन्मय इज अ गुड बॉय, तन्मय इज अ क्लेवर बॉय, तन्मय इज अ रिच बॉय, तन्मय इज अ पुअर बॉय, तन्मय इज अ टॉल बॉय. म्हणजे तुम्ही ते त्या विद्यार्थ्याला लावून अनेक शब्द तुम्हाला बोलता येत. आणि जेव्हा एकत्रित वापर करायचा असतो तेव्हा अजून इतकं जास्त इफेक्टिव्ह होतं. तन्मय इज नॉट ओनली द गुड बॉय. But he is a clever boy. Tanmay is not a rich boy, but he is a kind boy. आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं हे शब्द रचना करता येते, वापरता येते. म्हणून हे सगळे डिस्क्रायबिंग वर्ड्स आपल्याला येणं अत्यंत आवश्यक आहे. मग तुम्ही तुमच्या जवळची पेन घ्या, ती पेन सांगा मला. दिस इज अ बॉल पेन. व्हॉट इज दिस? नाउ आय एम showing my pen. This is blue pen. It's a blue pen. It's a blue pen. Pen. ब्ल्यू हा शब्द त्यासाठी आलेला डिस्क्रायबिंग वर्ड. ब्ल्यू हा त्याच्यासाठी आलेला डिस्क्रायबिंग वर्ड. तुमच्या जवळची एक वस्तू घ्या आणि मला डिस्क्राईब करून दाखवा. तुमच्या जवळची एक वस्तू घ्या आणि डिस्क्राईब करून दाखवा. हा, It is a short scale. यस. हा, अनदर. Take one thing and say, Purva.
This is a yellow compass. Your video is not on. हा नाही तिचा प्रॉब्लेम आहे सर मोबाईलचा तिनं सांगितलेलं आहे. ते म्हणजे आपल्याला ती जे Back- वर्णन back करणार side. आहे ते बरोबर आहे ते दिसावं ना. हा पूर्व बॅक साईड घे बेटा. हा बॅक कॅमेरा वापर. यू कॅन यूज युअर बॅक कॅमेरा. ओके देन एनीबडी. दुसरे घ्या. तुमच्याकडे असलेल्या वस्तूबद्दल तुम्हाला सांगायचंय. तुमच्याजवळ जी वस्तू आहे त्या वस्तूबद्दल विशेषण लावून तुम्हाला सांगायचंय सरांना. ओके पुढचं एक्झाम्पल घेऊ आपण. रीड द क्वेश्चन. Pick out an adjective in the following sentence. Okay. What is the meaning of question? What is the meaning of question? खाली दिलेल्या वाक्यापैकी विशेषण निवडा. बरोबर आहे, एकदम बरोबर. चला आता या वाक्यामध्ये कोणतं विशेषण आहे कोण सांगतो? पहिलं वाक्य वाचा. येस जयदेव. Jyoti, can you read? Jyoti, can you read? वरद. Okay, Purva. The foolish crow tried to sing. There is foolish. The foolish crow tried to sing. What is the adjective here? Foolish. Foolish. आता एक लक्षात ठेवा, ऍडजेक्टिव्हचा वापर कधी केला जातो? नामाच्या अगोदर का नामाच्या नंतर? डिस्क्राइबिंग वर्डचा वापर कधी केला जातो लक्षात ठेवा. सांगा. नामाच्या पूर्वी, हे लक्षात ठेवा. ओके. मग आपला पर्याय कुठला आहे आता? राईट आन्सर ऑप्शन नंबर 1 फुलिश. ओके नेक्स्ट. आता हे थोडं टफ आहे बघा, मोठ्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना येईल, जर बा छोट्यांना नाही येणार. आता मी थोडं शब्दाचं कन्व्हर्जन घेतलेलं आहे. शब्दांच्या मी आता बोलता बोलता कम्प्युटर या शब्दाबद्दल सांगितलेलं होतं तुम्हाला. शब्दाचे वेगवेगळे जात कसे बदलतात, शब्दाचे क्लास कसे बदलतात, त्याचं एक उदाहरण म्हणून मी इथं घेतलेलं आहे. मी तुम्हाला सकाळी एक बोलता बोलता एक्झाम्पल कम्प्युटरचं सांगितलेलं होतं. त्या कम्प्युटरचं पहिल्यांदा समजून सांगतो. COMPUTE. सर बोर्डावर लिहायचं. COMPUTE. कम्प्यूट. हो खाली लिहा मॅनेज. MANAGE. इसको लिहायचं सर COMPUTE लिहायचं का? COMPUTE डॅश करा पुढं. खाली लिहा मॅनेज. खाली 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 लिहा वर्क. WORK. त्याच्या पुढे हॅपन देऊन पुढे लिहा वर्कर. वर्कच्या पुढे वर्कर. मॅनेजच्या पुढे लिहा मॅनेजर. R लावा फक्त त्याला. आणि कम्प्युटरच्या पुढे लिहा कम्प्युटर.
त्या स्क्रीनवर बघा बोर्डाकडे सरांच्या. तर आपल्याकडं लक्षात घ्या, हु वर्क्स ही इज अ वर्कर. वर्क म्हणजे काम करणे आणि वर्कर म्हणजे नाम आहे. मॅनेज, हु मॅनेज ही इज द मॅनेजर. मॅनेज म्हणजे व्यवस्थापन करणे, क्रियापद आहे ते सगळे. कम्प्यूट म्हणजे गणन करणे आणि कम्प्युटर हु गणक म्हणजे जो करतो. हु कम्प्यूट ही इज अ कम्प्युटर. आता हा काळानुसार बदलत आलेला फॉर्म आहे कम्प्यूट आणि कम्प्युटर. कम्प्यूट हे क्रियापद आहे आणि कम्प्युटर हे नाम आहे. कम्प्युटराइज, अजून त्याच्या पुढे वेगळं रूपांतर येतं त्याचं. म्हणजे नाउन फॉर्म, ऍडजेक्टिव्ह फॉर्म, वर्ब फॉर्म हे शब्दांचे वेगवेगळे क्लासेस आहेत. बघा मी आलो ना तर मूळ मुद्द्यावरती. काय सांगितलं मी? नाउन फॉर्म, वर्ड फॉर्म, वर्ब फॉर्म, ऍडजेक्टिव्ह फॉर्म, ऍडवर्ब फॉर्म हे आपले शब्दांचे वर्ड क्लासेस जे आहेत मूळ ते फॉर्म आपल्याला शिकायचे. आणि त्यातलं एक उदाहरण म्हणून आपण इथे घेतलेलं आहे. गिव्ह ऍडजेक्टिव्ह फॉर्म ऑफ द करेज. हु सेज मी? चला आता आपल्या प्रश्नाकडे या. थोडं मोठ्या वर्गाचे विद्यार्थी याला उत्तर देतील नक्कीच. शिवान. वैष्णवी और रोहिणी, वैष्णवी. प्रयत्न करा. रोहिणी, ऑप्शन नंबर 1. ओके, एक्झॅक्ट, गुड. ऑप्शन नंबर 1 is the right answer. Give adjective form of the courage, that is courageous. Encourage, courage and courageously. आता हे त्याचे वेगवेगळे फॉर्म्स आहेत. आपण हे डिटेल मध्ये जेव्हा येऊ तेव्हा आपण पाहू. आज मोठ्या वर्गातलेही काही जण आहेत. माझा मुलगा सुद्धा शुभम 9वीला आहे, तो आता 8वी पास झालाय आता या वर्षी. हे एक चुकून म्हणून त्याच्यासाठी हा शब्द टाकलेला होता पीपीटी मध्ये आणि तोही तो सांगितलेला होता. ठीक आहे, पाहूया आपण नेक्स्ट. आता आपण पुढचं पाहणार आहोत. सगळ्यात अत्यंत आवश्यक असलेलं, ज्याच्याशिवाय आपण बोलू शकत नाही, इंग्रजी. आणि तो सगळ्यात महत्वाचा असलेला घटक म्हणजे वर्ड. त्याला मराठीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये आपल्याला वेगळ्या भाषेमध्ये नवीन मॉडर्न इंग्लिश मध्ये ऍक्शन वर्ड असं म्हणतात. येस सर, क्रियापद. कृती दाखवणारे शब्द. फक्त आपल्याला इयत्ता पहिलीमध्ये चित्र दाखवत होते आणि त्या ऍक्शनला काय म्हणतात ते सांगत होते. समजा तो वॉक करत असेल, तो डान्स करत असेल, तो जे करत असेल, गात असेल, तर आपण त्याच्यावरून सांगत होते ही इज डान्सिंग, ही इज सिंगिंग, ही इज वॉकिंग, ही इज स्विमिंग. ते चित्र पाहून आपण सांगत होतो. व्हॉट इज द मेन थिंग ऑफ दॅट पिक्चर? त्या चित्राच्या मागचा उद्देश काय होता? यू वॉन्ट टू नो द ऍक्शन वर्ड्स. तर ऍक्शन वर्ड्स कशाला म्हणतात? रीड इट, समीक्षा. A word which shows action performed by living being is known as verb. Yes, a word which shows action performed by living being is known as verb or action word. या जिवंत वस्तूच्या माध्यमातून, जिवंत व्यक्तीच्या माध्यमातून, जिवंत प्राण्यांच्या माध्यमातून जे काही असतील त्याच्याकडून जे ऍक्शन घडत असते, लाईव्ह प्रोसेस ज्याला आपण जीव असलेल्याच गोष्टी नाही, मृत सुद्धा असतात. कम्प्युटरला जीव आहे का? नाही. लिव्हिंग और नॉन लिव्हिंग थिंग त्याचा याच्याशी काही संबंध नाही. पण ज्यातून आपल्याला ऍक्शन दिसतं त्याला आपण ऍक्शन वर्ड असं म्हणतो. मग असे कोणकोणते ऍक्शन वर्ड आहेत? त्यालाच आपल्या भाषेमध्ये वर्ब म्हणतात. असे किती वर्ब आहे? Walk, play, dance, eat, drink, laugh, Go. driving. बर. नेक्स्ट,
कोण सांगतं? क्लाइंबिंग, जम्पिंग, जम्पिंग, eating, इटिंग, ड्रिंकिंग, ड्रायव्हिंग, रायटिंग, रीडिंग, brushing, हा, dancing, speaking, cooking, टेलिंग, okay. We read the examples. Read it. Who reads? कम, Jaydev? go, play, speak, talk, run, walk, catch, cry, lodge, listen, write, read, drink, eat, use, call, pay, give, take, sit, jump, fly, see, watch, look, observe, Observe. These are the examples you know. Each and every day for the general things, daily use, we use 150 verbs. दैनंदिन जीवनामध्ये आम्ही 150 क्रियापद दररोज वापरतो. आणि हे 150 क्रियापद जर आले तर इंग्रजी तुमच्या घरी पाणी भरते. त्याच्या पुढे जाऊन जर फ्लुएंटली इंग्रजी बोलायचे असेल तर 450 क्रियापद येणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्याही पुढे जाऊन जर काम करायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी 1000 क्रियापद येणं अत्यंत आवश्यक आहे. बघा, माझ्याकडे 1000 क्रियापद आहेत. मी माझ्या विद्यार्थ्यांना देतो शाळेत 1000 क्रियापद आणि त्यांचे फॉर्म नेहमी म्हणून घेतो. असंही तुम्हाला जर आले त्याचे रूप नुसतं कम आहे का? कमचे किती रूप आहेत? क्रियापदाचे किती रूप आहेत माहिती आहेत का? 4, 4. कोणकोणते? V1, V2, V3 and V4. नक्की? हो. दुसऱ्या भाषेत काय म्हणायचं? अजून कोणी सांगतो? आता कोण बोललो? शिवम ना? हा, अजून कोण बोलतं? क्रियापदाचे किती प्रकार आहेत? बघा, अत्यंत आवश्यक असलेला घटक आम्हाला माहित नाही. मला पाठ आहे तो गाणी, पण पिक्चर मधले पुस्तकातले कविते पाठ नाही. अर्ध गाणं कोणी जर सुरू केलं तर पुढचं गाणं वळ मी पूर्ण करून टाकतो. बरोबर आहे की नाही? पण ते करून माहित नाही आपल्याला, ते चालणार नाही. कवितेतला आपल्या जर पुस्तकातली कविता पाठ झाली तर ते सगळ्यात महत्वाचं आहे. त्याचा अभ्यासाला आपल्याला वापरलं. तसं आपल्याला क्रियापद हे सगळ्यात महत्वाचे आहेत. आणि क्रियापद आणि प्रोनाउन हे अत्यंत आवश्यक असलेल्या 2 गोष्टी आहेत स्पोकन मध्ये. या 2 गोष्टी जर आल्या तर तुम्ही पुढे जाऊ शकता पटापट. म्हणून या 2 गोष्टीवरती जास्त जोर द्या. क्रियापद सगळ्यात जास्त शिका. बघा आता इथं वाचा. Which verb will be suitable to fill in the blank? हा, which word here suitable? Now say me. सुटेबल म्हणजे काय हो? योग्य, योग्य. मग सांगा आता कोणता शब्द योग्य आहे? The hen has dash and egg. सांगा. सर स्क्रीन बंद झाली. सर एकदा शेअर करावं लागेल. करतोय. ओके.
हा सर ऑप्शन नंबर 1. द हेन हॅज डॅश अँड एग. अजून कोणाचं काही उत्तर वेगळं आहे का? ऑप्शन नंबर 1 कसं काय, कोण सांगतो मला उत्तर? रोहिणी तूच सांग, आता तूच सांगितली उत्तर. सर ले म्हणजे घालणे. हा आणि 2 नंबर लाई म्हणजे लपाड बोलणे. आणि लाईन म्हणजे रांग. LAID. 3 नंबरची लाईन आहे का ते? इट्स अ ले, नॉट अ लाईन. डॉक्टर लेड. लेड and then लेड. बघा एक एक प्रश्न मध्ये जे होते ना ते थोडेसे टफ वाटतात मला, आणि खूप सोपं आहे. आता मला क्रियापद आणि क्रियापदाची रूप नीट माहित नसल्यामुळं ते आपल्याला येत नाही. तर क्रियापदाचे रूप आता इथून पाठ करू आपण, डिटेल मध्ये क्रियापद घेणार आहोत. आपण उत्तर पाहूया याचं. ऑप्शन नंबर 4 लेड. इथं जो सहाय्यकारी क्रियापद आहे हॅज, हॅव, हॅज, हे परफेक्ट टेन्स मध्ये येत असतात. परफेक्ट टेन्स मध्ये जेव्हा हॅव हॅज येतात त्याच्या पुढे हॅड येतं, सॉरी त्याच्या पुढे V3 येतं. क्रियापदाचं तिसरं रूप, लेचं तिसरं रूप आहे लेड. द हेन हॅज लेड अँड एग. दिली, देते नाही. Take a screenshot. It's your today's homework. Write down some examples of noun, pronoun, adjective, and verb. Second question is prepare some sentences using above examples. आता तुम्ही नाउनची यादी तयार करा, प्रोनाउनची यादी तयार करा. ही आपण एक्झाम्पल्स दिलेले आहेत आतापर्यंतचे, त्याचे स्क्रीनशॉट तुम्ही घेतलेले असतात. त्यातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ शोधून काढा. प्रत्येक, ही म्हणजे काय, इट म्हणजे काय, माय सेल्फ म्हणजे काय, युअर सेल्फ म्हणजे काय, माय सेल्फ म्हणजे काय, अवर सेल्फ म्हणजे काय, युअर सेल्फ म्हणजे काय, देम सेल्फ म्हणजे काय, त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ शोधून काढा, लिहून काढा. आणि जर कुठं अडचण आली तर आपले मोठे भाऊ बहीण आई वडील असतात. शेवटी आपली डिक्शनरी आहे, शेवटी गुगल डिक्शनरी आहे, आणि यातून आपल्याला हे शब्द सापडत असतात.